म्हणजे ही जी शिकवण आहे, संविधान दिलेलं आहे ते आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आम्ही नतमस्तक होते. दरवर्षी खरं तर अध्यक्ष महोदयांचं मनापासून मी अभिनंदन करू इच्छिते की वर्षभरामध्ये त्यांच्यावर जी काही जबाबदारी मिळालेली आहे अध्यक्षपदाची, वर्षभरामध्ये ते ज्या काही आपल्या परंपरेने आपण ज्या गोष्टी साजऱ्या करत असतो, जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती किंवा ज्या आता आजचा कार्यक्रम, ते खूप चांगल्या पद्धतीने सगळ्यांना एकत्रित करत आपण ह्या सगळ्या गोष्टी साजऱ्या करत आहात, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करते. खरं म्हणजे परमेश्वर आपण नेहमी म्हणतो, पण कदाचित तो या पृथ्वी तलावर स्वतः अवतरू शकत नाही आपल्या माणसामध्ये. त्याचे काही रूप, त्याची प्रतिकृती करणारे जे आपल्या विकास करण्यासाठी आपल्या अवतीभोवती असतात, असाच त्या रूपामधून या पृथ्वी तलावर आणि आपल्या देशामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या परिसरामध्ये एक अवतार होऊन गेलेला आहे, असा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखा, ज्यांच्यामुळं शेवटच्या व्यक्तीपर्यंत त्याला ही जाण करून दिलेली आहे की तू माणूस आहे, तुझा मनुष्य जन्म झालेला आहे आणि तुला माणसाप्रमाणे जगायचं आहे. तुला जनावराप्रमाणे किंवा राक्षसाप्रमाणे जगायचं नाही, तर तुझ्यामध्ये एक बुद्धी नावाची शक्ती आहे आणि त्याचा वापर करून जगायचं आहे. हे सुद्धा नाही, तुला जास्त ती चालवायची सुद्धा गरज नाही. संविधानासारखा एवढा मोठा ग्रंथ आपल्यापर्यंत दिलेला आहे की फक्त तू त्या संविधानाने दिलेल्या त्या दिशेवर जरी चाललास तर समाजातला, या पृथ्वी तलावरचा एक चांगला माणूस म्हणून तू जगू शकतोस. वेगळं तू काही डोकं चालवायची गरज नाही किंवा वेगळं काही शिकायची गरज नाही किंवा दुसरी कुठली शिक्षा किंवा कुठलं अनुकरण करण्याची गरज नाही. फक्त आणि फक्त तुझ्या हातामध्ये जे संविधान दिलेलं आहे मी, तेच तुला माणूस म्हणून जगवायला शिकवणार आहे आणि आपल्याला तेच सगळ्यांना करायचं आहे. मग प्रसंग कुठलाही असो, आपल्याला मिळालेली जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीमध्ये शिकवण ती जोपासत, ती अंगीकारत, त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या त्या वाटचालीवर तुम्हाला आणि आम्हाला चालायचं आहे. हाच आजच्या दिवशीचा हा संदेश आहे आणि या संदेश सगळ्यांना पुन्हा एकदा स्मरण करत पुन्हा आपण सर्वजण एकत्रित येऊन त्यांना अभिवादन करूया.